नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला फ्लावर वाटाण्याची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। चिरून मीठ लावून हळद लावून पाण्यात गरम पाण्यात उकळून घेऊन परत हे केलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। फ्लावर चिरून घेतलेला आहे, परत वाटाणे आहे, मसाला घेतलेला आहे, ओला मसाला घेतलेला आहे, खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, तेल आहे, कांदा, चटणी आहे, परत गरम मसाला घेतलेला आहे, परत तमालपत्री घेतलेले आहे, हळद, जिरं, मोहरी, टोमॅटो, मीठ आणि पाणी एवढं साहित्य लागतं त्याला। आता फ्लावर वाटाण्याची भाजी कशी करायची ते मी दाखवते तुम्हाला। ते तुला स्टॉक आणि पॅन तापवते तोपर्यंत काय बोलू पॅन तापलेलं आहे, तेल घालूया, जरा जास्तच तेल करू दे। तेल काढलेलं आहे, थोडं जिरं, मोहरी, थोडी तमालपत्री, कांदा पण घालूया, टोमॅटो पण टोमॅटो पुरी केली तरी पण चालते। मी टोमॅटो घातले, चांगलं ब्राऊन कलर ठेवले आहे। मसाला पण घालून घे, तेलात भाजून घेतला, ते हळद घालूया। आपण त्यात फ्लावर जरा भाजून घ्या चांगलं मसाला। मसाल्याची पूड पण घालूया, मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालूया, चटणी पण घालूया, आपल्या आवडीनुसार चटणी घालायची, कमी जास्त। आपण पाणी पण घालूया, आणि हे 2 मिनिटं चांगलं शिजू दे। त्यानंतर त्यात वाटाणे घालूया आपण। शिजले का बघूया जरा।
छान शिजायला लागले. आता फ्रोझन वाटाणे आपण घालून घेऊ. आता ही भाजी शिजलेली आहे. आपण बघूया शिजली. मला जरा सार पाहिजे म्हणून सार ठेवलं. आता आपण गॅस बंद करू. ही रेसिपी आता तयार आहे. फ्लावर वाटाण्याची भाजी अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार. थँक्यू.